हाय हॅलो नमस्कार. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी छान रेसिपी आणि आज मी वडापाव रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे. तर सर्वात आधी मी कुकरमध्ये 3 बटाटे उकडायला ठेवून दिले. दुसऱ्या बाजूला बेसन पीठमध्ये जिरा पावडर, लाल मिरची तिखट आणि जिरे आणि ओवा चांगला हाताने कुस्करून मीठ घालून पाणी ओतून छान मिक्स करून घेतलं बेसन पीठ. त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून छान मिक्स करून घेतलं. दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल टाकून तेल चांगलं कडकडीत तापून दिलं आणि मस्त छान बेसन पीठ कालवलेलं ते पण त्यामध्ये सोडून घेतलं. हिरव्या मिरच्या लसूण पण चांगला तळून घेतला. मग ते सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडी लाल मिरची पावडर कलरवाली टाकून छान दळून घेतलं मस्त मिक्सरला. अशी चटणी तयार झाली आहे, लाल चटणी. दुसऱ्या बाजूला मी कढई ठेवून बटाटे उकडले होते. त्यामध्ये कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून थोडी हळद टाकून छान मस्त बटाटे त्यामध्ये मी मिक्स केले. बटाट्याची चटणी तयार झाली. त्यामध्ये मस्त भरपूर कोथिंबीर टाकली आणि असे गोल गोल गोळे करून मस्त तेलामध्ये छान तळून घेतले वडे. बेसन पिठामध्ये चांगले बुडवून मस्त मस्त वडे असे तळून घेतले. एक वडा सोडला. एक तळेल होता, एक दुसरा तळत होता, त्यामुळं एकच तळत होते. कढई कारण का छोटी होती ना, म्हणून मी सगळ्या कढया तेलासाठी करत नाही, एकच कढई करते. कारण ही छोटी कढई मी तेलासाठी करेल आणि मी याच्यातच काय तळायचं असलं का तळते. तीच काळी पण झालेली आहे आणि तिलाच खराब केले मी तळायसाठी. सगळ्या तळ्यांना खराब नाही करत. वडापाव बाहेर पण चांगले भेटतात, टपऱ्यांवर, स्टॉलवर किंवा कुठं आपण स्वीटमध्ये खायला गेलो तिथं सगळीकडं मिळतात. चव पण चांगली राहते. पण ते कसे बनवता, काय बनवता आपल्याला माहीत नाही. तेल कसं वापरता. आपण आपल्या घरातलं तेल, चांगलं तेल वापरतो. बटाटे पण चांगले आपण घेतो. ते कसे घेतात बटाटे माहिती नाही. त्याच्यामुळं घरी बनवलेलं कधी पण चांगलं. बाहेरचं एवढं काही चांगलं नाही राहत, कारण का ते काय एवढं स्वच्छ करत नसेल आपल्यासारखं चांगलं नीटनेटकं. आणि त्याच्यामुळं असं घरीच बनवून खायचं. मस्त लागतात. सोपं आहे बनवायला, काय नाही. आणि रोज रोज काही नाही, पण एक दिवस तर आपण बनवून खाऊ शकतो आहे ना. तेवढंच काहीतरी नवीन एक. यांना खूप खाऊशी वाटत होते आणि मला पण खाऊशी वाटत होते. मग म्हटलं चला आता घरीच बनवू. बटाटे पण होते, सर्व साहित्य होतं घरामध्ये. मग चालू केलं. बटाटे सर्व तळून घेतले आणि मग पावाला मस्त हिरवी चटणी लावून घेतली. आणि मी ती लाल चटणी केली होती ती पण मस्त टाकली पावामध्ये. एकदम छान झाली होती ती चटणी पण. आणि थोडा बेसन पिठाच्या त्या भज्यांचा भुगा उरलेला होता, तो पण मस्त टाकला. वडा पण त्याच्यावर ठेवला. किती मस्त दिसतोय आणि खायला पण इतका छान झाला होता. खरंच खूप छान होता. जर तुम्हाला माझे असे ब्लॉग रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. मी असेच नवीन नवीन छान ब्लॉग घेऊन येईल. आणि मागचा ब्लॉग कसा वाटला तो पण मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.